पहलगाम दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तान विरोधी कठोर कारवाईच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र, थोड्याच वेळात पत्रकार परिषद। 24 ते 36 तासामध्ये भारत पाकिस्तानवरती हल्ला करण्याच्या तयारीत, पाकिस्तानचा मंत्री अताउल्ला तरार याचा दावा। पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण असल्याची ही मंत्र्याची माहिती। 6 दिवसात तब्बल 786 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडलं। अटारी वाघा सीमेच्या मार्गे 786 नागरिक पाकिस्तानात, तर 1373 भारतीय नागरिक पाकिस्तानहून भारतात परतले। दहशतवादाविरुद्ध कारवाईची पद्धत, लक्ष्य आणि वेळ लष्करच ठरवितील। उच्चस्तरीय बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी लष्कराला दिलं कारवाईचं स्वातंत्र्य, तर दहशतवादाला चिरडून टाकणं हाच आमचा राष्ट्रीय संकल्प, मोदींचं वक्तव्य। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडकडून नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी। माध्यमांमध्ये वक्तव्य करताना शिस्त बाळगणे, वाद टाळण्याचे आदेश। निर्देशांचं उल्लंघन केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचाही इशारा। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा UN कडून ठाम निषेध। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचा फोन, तर दहशतवादाविरोधात जयशंकर यांच्याकडून 9 तासामध्ये 9 देशांच्या परराष्ट्रांशी चर्चा। अक्षय तृतीयेनिमित्त सराफा बाजारात उत्साह। सोनं आणि चांदी खरेदीसाठी नागरिकांची लगबग, तर नवीन गाड्या खरेदीसाठीही मोठा कल। अक्षय तृतीयेसाठी हापूस आंब्यांचीही मोठ्या प्रमाणावरती खरेदी। अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आंब्यांची आरास। दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य, तर नाशिक आणि सोलापुरातही गणपतीला आंब्यांची आरास। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती सोन्यानं गाठला 1 लाखांचा टप्पा। सोन्याचे दर GST सह 1,631 रुपये प्रति तोळा। आज सरासरी 1,500 रुपयांची वाढ। कोल्हापूरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीला गालबोट। मिरवणुकीमध्ये झालेल्या वादातून तुफान हाणामारी, पोलिसांचा गोंधळ घालणाऱ्या तरुणांवरती सौम्य लाठीचार्ज। नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यातून आरोपीनं सिनेस्टाईल पद्धतीनं ठोकली धूम। न्यायालयातून पोलीस ठाण्यामध्ये परतताच साथीदाराच्या मदतीनं काढला पळ। क्रिश शिंदे असं पळ काढलेल्या आरोपीचं नाव।